नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे। तर आज संपूर्ण असा पुढील अंदाज देणार आहे। तर त्याबद्दल एक थोडीशी सध्याच्या हवामान परिस्थितीवर नजर टाकूया। तर एक कमी दाबाचं क्षेत्र, अंतर्गत कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेश आणि राजस्थानवर घुंगवत आहे। तर याचा प्रभाव म्हणून राज्यात आजपासून बराच बदल बघायला मिळत आहे। तर तो नेमका कुठल्या विभागात राहील आणि कसा राहील आणि त्याचा परिणाम कसा राहील हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। आणि ते विस्तृतपणे असं आपण तालुक्यानुसार आज अंदाज देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे दिनांक 23 जून 2025। तर आजपासून राज्यात जवळपास ज्यांनी पेरणी केलेल्या आहे त्या पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळेल असा पाऊस आजपासून पुढील 27 तारखेपर्यंत पडणार आहे। तर नेमका तो कसा राहील आणि कुठे राहील त्याबद्दल आपण जाणून घेऊया। तर सर्वप्रथम विदर्भ सुरुवात करूया। विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये आज जवळपास संपूर्ण तालुक्यामध्ये जवळपास 80% आज पावसाची व्याप्ती राहील। आजपासून पावसाची व्याप्ती राहील। आणि या अमरावती जिल्ह्यामधील जर उत्तर भाग जर बघितला तर या उत्तर भागामध्ये जास्त प्रभाव राहील, जसं की मेळघाट झालं, चिखलदरा, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड या भागामध्ये, तिवसा वगैरे या भागामध्ये याचा प्रभाव जास्त राहील। तर आता आपण बघूया अकोला। तर अकोलाच्या चारही बाजूला आज 80% भाग कव्हर होताना दिसत आहे। आज आणि उद्या पण हा सेम कंडिशन राहील आणि हा भाग वाढत जाणार आहे। तर आता आपण बघूया नेमकं बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज थोडं 60% पर्यंत व्याप्ती बघायला मिळेल। जे बहुप्रतीक्षित लोणार, देऊळगाव राजा, खामगाव, मेहकर वगैरे या भाग आहे, चिखली वगैरे या परिसरामध्ये अजून सुद्धा पाऊस झालेला नाही बरोबर। तर त्या भागांना आज समाधानकारक पाऊस असा दिसत आहे आज आणि उद्या। तर आता आपण बघूया वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यामध्ये पण सेम कंडिशन राहील, जवळपास 60% भागामध्ये व्याप्ती राहील। वाशिमचा जो दक्षिण भाग आहे, रिसोड वगैरे या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त राहील। कारंजा वगैरे या परिसरामध्ये पण पाऊस बऱ्यापैकी पडणार आहे आज। तर आता आपण बघू इकडे पूर्व विदर्भाकडे। पूर्व विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळमधील यवतमाळ, नेर, घाटंजी, धारवा, दिग्रस, राळेगाव, पुसद तसेच महागाव वगैरे या भागामध्ये आज चांगलं असं पावसाचं वातावरण दिसत आहे आणि ते पडणार सुद्धा आहे। तर जवळपास यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज 70% भागामध्ये आज पावसा व्याप्ती घेताना दिसत आहे। आता इकडे वळूया नागपूर जिल्ह्याकडे। तर नागपूर जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये जास्त प्रभाव दिसतोय, तसेच मध्य भागामध्ये पण प्रभाव दिसतोय। नागपूरचा दक्षिण भाग आणि पूर्व भाग जर विचार केला तर थोडं पाऊसमान हे कमी राहील। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उत्तर, मध्य, दक्षिण भाग या भागामध्ये पावसास अनुकूल असं वातावरण राहील। वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट, समुद्रपूर उत्तर भाग आणि जो मध्य भाग आहे वर्धा जिल्ह्याचा त्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार असा पाऊस आज बघायला मिळेल। तर हा होता विदर्भासाठी अंदाज। तर आता आपण वळूया मराठवाड्याकडे। तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यासाठी आपण अंदाज देतोय। तर मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम आपण नांदेड जिल्हा बघूया। नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर, किनवट, यवतमाळ लगतचा जो भाग आहे या भागामध्ये आज चांगलं असं पावसास अनुकूल असं वातावरण दिसत आहे। आणि पावसाची व्याप्ती जर बघितली तर 50% भागामध्ये आज पाऊस पडणार आहे। तर आपण परभणी जिल्ह्याकडे वळूया। परभणी जिल्ह्यामध्ये परभणीचा जो मध्य भाग आहे, उत्तर भाग आहे, गंगाखेड वगैरे पश्चिम, तसेच हिंगोली वगैरे या परिसरामध्ये जो उत्तर भाग आहे, हिंगोली लगतचा भाग आहे, सेलू तालुका। तर शेतकरी मित्रांनो आपण मराठवाडा विभागाकडे वळूया। मराठवाड्यामधील नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामधील भोकर, नांदेड, किनवट आणि यवतमाळ लगतचा जो भाग आहे या भागामध्ये 50% भागासह व्याप्ती घेताना दिसत आहे। परभणी जिल्ह्यामध्ये परभणी मध्य, उत्तर भाग, गंगाखेड तसेच पश्चिम भाग, हिंगोली लगतचा भाग, सेलू आणि जिंतूर या तालुक्यामध्ये आज पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे। ते यामधील जवळपास 40% भागामध्ये पाऊस राहील। तर आता आपण वळूया लातूर जिल्ह्याकडे। तर लातूर जिल्ह्यामध्ये आज विशेष असा पाऊस नाही, फक्त पश्चिम भागापुरताच मर्यादित दिसत आहे। नंतर हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामधील फक्त उत्तर भाग आणि हिंगोली शहरापासून जो उत्तर भाग आहे या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे। आता आपण वळूया बीड जिल्ह्याकडे। तर बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव, परळी, केज, गेवराई या भागामध्ये 50% भाग घेताना आज दिसेल आज आणि उद्या। आणि तसेच पातोळा तालुक्यामध्ये पण चांगला असा पाऊस आज दिसतोय। तर आता आपण वळूया जालना जिल्ह्याकडे। जालना जिल्ह्यामध्ये साधारण अंबड, परतूर, घनसावंगी, जालना मध्य आणि बुलढाणा लगतचा जो भाग आहे या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे। जालना जिल्ह्यामध्ये आज जवळपास 60% भाग घेताना दिसतोय। संभाजीनगरमध्ये कन्नड पूर्व, मध्य भाग, सिल्लोड, गंगापूर मध्य तसेच पैठण
हा उशिरा रात्री होणार आहे आणि वैजापूर तालुक्यामध्ये पण आज पाऊस बघायला मिळत आहे. बाकी संभाजीनगरमध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमीच दिसत आहे. आता आपण वळूया इकडे खाली दक्षिण भागामध्ये धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर फारसं असं पावसाचं अनुकूल असं वातावरण नाही आहे. बार्शी, मोहोळ, धाराशिव, लोहारा या भागात तुटक स्वरूपात हलका पाऊस कमी वेळ कालावधीसाठी जाणवेल. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण वळूया पश्चिम महाराष्ट्रासाठी. तर पश्चिम महाराष्ट्रासाठी आपण सांगली आणि सातारा या जिल्ह्याचा विचार करूया. तर सांगली सातारा जिल्ह्यामध्ये काय होतं की विटा, सांगोले, मान, खटाव जो हा परिसर आहे, वाई, मलकापूर, महाड वगैरे, चिपळूण, शिराळा, कोयना या परिसरामध्ये पाऊस चांगला अनुकूल असं वातावरण दिसत आहे आणि ते जोरदार पाऊस संभवतोय. तसेच कोल्हापूरमध्ये, दक्षिण भागामध्ये, मध्य भागामध्ये, राधानगरी, चांदगड जो परिसर आहे या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज दिनांक 23 जून रोजी बघायला मिळेल आणि उद्या पण मिळेल. तर आता आपण वळूया इकडे पुणे नगर जिल्ह्याकडे. तर पुणे आणि अहमदनगरमध्ये जर विचार केला तर लोणावळा, तळेगाव, दाभाडे, तोरणा, जुन्नर, अकोले, संगमनेर, दक्षिण, शिर्डी, पारनेर आणि श्रीगोंदा या भागामध्ये 40% व्याप्तीसह पावसास अनुकूल असं वातावरण राहील. आता वर आपण तिकडे नाशिक जिल्ह्याचा विचार अंदाज बघूया. नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकचा जो पश्चिम भाग आहे तो सकाळपासूनच पावसाला सुरुवात होताना दिसत आहे. तर तसेच सुरगाणा, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, कळवण, निफाड, सटाणा, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला या भागामध्ये 40% व्याप्ती घेताना आज पाऊस दिसतोय. या जिल्ह्याकरता आता थोडं इकडे पावसाचं प्रमाण कमी होताना दिसेल जुलै महिन्यापर्यंत. तर धुळे जिल्ह्याचं जर हवामान अंदाज बघितला तर धुळे जिल्ह्यामध्ये साक्री, शिंदखेडा या परिसरामध्ये, तसेच शिरपूर, धुळे या विभागामध्ये 40% व्याप्ती घेताना दिसतोय. नंदुरबारमध्ये आज सर्व विभागामध्ये पाऊस हा 70% व्याप्ती घेताना दिसतोय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज चांगलं असं पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे. जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा, अमरनेर, एरंडोल, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव, जामनेर, बोदवड, यावल आणि रावेर या भागामध्ये 80% भागात व्याप्ती घेताना दिसत आहे. आणि राहिला प्रश्न कोकण किनारपट्टीचा, तर कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस हा सुरू राहीलच. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा.